सर्व शेतकऱ्याला एक सूचना आहे की बाबा नेमकं शेतकऱ्याच्या नमो शेतकरी आणि पीएम किसानचे ते काही जणांचे लुटलेले आहेत आणि कशामुळे लुटलेले आहेत याचे काय कारण आहे, आधार सेटिंगचं काय काम आहे, आधार लिंक आहे का नाही आणि कशामुळे तुमचे पैसे पडणार आहे किंवा नाही, किंवा तुमचे नमो शेतकरी आणि पीएम किसान दोन्ही हप्ते तुमचे एकत्रच येणार आहे का, एकत्र येणार आहे किंवा नाही. जसं की पीएम किसानचा 20वा हप्ता आहे आणि नमो शेतकऱ्याचा 7वा हप्ता आहे, याची दोन्ही हप्ते हे एकत्रच येणार आहेत किंवा नाही याचं सविस्तर डिटेल आणि आपल्याला याच्यामध्ये याची तारीख ठरवलेली आहे. आणि आपल्याला नेमकं याच्यासाठी ज्या शेतकऱ्याचे पैसे पडत नाही त्यांनी काय काम करायचं आहे, आधार लिंक आहे किंवा नाही, पासबुकचा काय आहे किंवा आधार सेटिंगचं काय काम आहे, किंवा आपल्याला याचं सर्व आपल्याला तलाठी कार्यालयात जाऊन काय करायचं आहे, कशा पद्धतीने करायचं आहे आणि याचे सर्व डिटेल आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. आता नमो शेतकरी आणि पीएम किसान, आता नमो शेतकऱ्याचा 7वा हप्ता कधी पडणार आहे आणि पीएम किसानचा 20वा हप्ता कधी पडणार आहे, सर्व शेतकऱ्यांना याच्याकडे लक्ष केंद्रित केलेलं आहे. खूप दिवस झालं याच्याकडे तारीख देण्याचं कार्य केलेलं आहे, तरी पण अद्याप कुठल्याही प्रकारचा शेतकऱ्याच्या अकाउंटला कुठल्याही प्रकारचं पैसे पडत नाहीत. याचं कारण असं आहे की बाबा केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या माध्यमातून आता खूप काही शेतकऱ्याची केवायसी वगैरे केलेली नाही, काही शेतकऱ्याची केवायसी सुद्धा करून पैसे पडत नाही. आता नेमकं काय कारण आहे आणि कशा पद्धतीने आपले पैसे पडतील याच्याकडे आपल्याला सविस्तर बघायचं आहे. आणि आता हा व्हिडिओ तुम्ही शिवाजी क्लासेस ऍग्रीकल्चरचा हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा, म्हणजे तुम्हाला याच्यामध्ये तुम्हाला किती तारखेला पैसे पडणार आहेत, याच्यासाठी कोणतं काम करायचं आहे आणि कशा पद्धतीने करायचं तुम्हाला कोणत्या पद्धतीने आणि सविस्तर माहिती आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगणार आहोत. आता नमो शेतकरी आणि नमो शेतकरीचा 7वा हप्ता आहे आणि पीएम किसानचा 20वा हप्ता आहे, हे दोन्ही एकत्रच येणार आहे का, असा बरेच शेतकऱ्याला प्रश्न पडलेला आहे. त्याच्यामध्ये दोन्ही हप्ते एकत्रच येणार आहेत याचंच केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या माध्यमातून यांची एक सूचना अद्याप त्यांनी सूचना दिलेली आहे, पण अद्याप कुठल्याही प्रकारचं नोटिफिकेशन किंवा कोणत्या माध्यमातून पडणार आहे किंवा याची कुठल्याही प्रकारचे नोटिफिकेशन दिलेले नाही. आता पीएम किसानचा 20वा हप्ता राज्य सरकार व केंद्र सरकार जे आहे, आता याच्यामध्ये सर्वात मोठा प्रश्न आता की अनेक शेतकऱ्यांनी मला कमेंट केलेला होता की बाबा जर नव्या शेतकऱ्याचं केवायसी जर केली तर पीएम किसानची केवायसी पुन्हा करावं लागेल का, नाही, कुठल्याही प्रकारची तुम्हाला एकाच पीएम किसानची करू किंवा नव्या शेतकऱ्याचं करू, दोन्ही केवायसी केले तर तुम्हाला राज्य सरकार आणि केंद्र शासनाच्या दोन्ही याच्या माध्यमातून त्यांच्या दोन्ही एकत्र त्यांचं नियोजन पद्धतीने त्यांनी काम करत आहेत. आता याच्यामध्ये लाडक्या बहिणीच्या योजनेच्या माध्यमातून याच्यामध्ये पीएम किसानच्या आणि नमो शेतकऱ्याच्या याच्यामध्ये बरेच अडचणी येत आहेत आणि पैसे पाठवण्यासाठी थोडा वेळ करावे लागणार आहे. आता याच्यामध्ये दोन्हीही आता याच्या नमो शेतकरी आणि किसानचे दोन्ही हप्ते एकत्रच येणार आहेत. त्यांनी केंद्र सरकारने आणि राज्य सरकारने यांच्याकडे बैठक पण झालेली आहे. आता याच्यामध्ये तुम्हाला सर्वात प्रथम ज्या शेतकऱ्याचे पैसे येत नाहीत, पीएम किसान असो या नमो शेतकऱ्याचे पैसे येत नाहीत, तुम्हाला सर्वात प्रथम काय करायचं, तुमचं अकाउंट तुमचं आधार सेटिंग आहे किंवा नाही हे चेक करायचं आहे. त्याच्यानंतर तुमचं फार्मर आयडी तुमचा सर्वात महत्वाचा विषय आहे की बाबा कोणत्याही शासकीय योजना असेल, तुमचं अनुदान असेल किंवा दुष्काळी असतील किंवा पूरग्रस्त असतील किंवा कोणत्याही माध्यमातून सर्व काही गोष्टीचं जे अनुदान येणार आहे ते तुम्हाला फार्मर आयडीच्या माध्यमातूनच येणार आहे. जर तुम्ही काही शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये फार्मर आयडी काढलेली आहे आणि काही शेतकऱ्यांची राहिलेली असेल तर त्यांनी फार्मर आयडी लवकरात लवकर आपल्याला काढून जायचं, सीएससी सेंटरवर जाऊन तुमचं आधार कार्ड तुम्हाला घेऊन जायचं, तुम्हाला गट नंबर घेऊन तुम्हाला जर गट नंबर माहीत नसेल तर गट नंबर तुम्हाला माहीत करून घ्यायचा आणि सीएससी सेंटरवर जाऊन तुम्हाला फार्मर आयडी काढायची आहे. त्यानंतर तुम्हाला किसान क्रेडिट कार्ड सुद्धा तुम्हाला काढायचं शासनानं तुम्हाला सांगितलेलं आहे. तुम्हाला म्हणजे अनेक अशा योजनेच्या ज्या
माध्यमातून ज्या योजना तुम्हाला त्या शासकीय योजनेचा लाभ मिळणार नाही, म्हणजे तुम्हाला जर फार्मर आयडी जर तुम्ही काढली नसेल तर तुम्हाला शासकीय योजनेचा कुठल्याही प्रकारचा योजनेचा लाभ तुम्हाला मिळणार नाही. याचं असं कारण आहे की फार्मर आयडी हा शेतकऱ्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये फायदेशीर आहे आणि तुम्हाला याचं काम तुम्हाला लवकरात लवकर तुम्हाला जाऊन तुम्हाला सर्व शेतकऱ्यांना करायचं आहे. आता कशा तुम्हाला सीएससी सेंटरवर जायचं आहे आणि तिथे तुम्हाला आधार तुम्हाला त्या सीएससी सेंटरला जाऊन म्हणायचं आहे की बाबा तुम्हाला माझं फार्मर आयडी काढायची आहे. आणि फार्मर आयडी काढत असताना काही जर अडचणी असेल तुम्हाला, आता सर्व गोष्टी तुम्ही फार्मर आयडी काढलेला आहे आणि त्या फार्मर आयडी काढलेल्या क्रेडिट कार्ड काढलेला आहे, तुम्हाला सर्व गोष्टी तुमच्या क्लिअर असून सुद्धा तुम्हाला नमूद शेतकरी आणि पीएम किसानचा हप्ता मिळत नाही, तर तुम्हाला काय करायचं, तुमचं जे पीएम किसानचा आहे तुम्हाला एक स्टेटस तुम्हाला चेक करायचं आहे आणि ती स्टेटस तुम्हाला घेऊन तुम्हाला सर्व तलाठी कार्यालय या ठिकाणी तुम्हाला जायचं आहे आणि तुम्हाला म्हणायचं आहे की बाबा आमचं कुठल्याही प्रकारचं याचं पीएम किसानचं नमूद शेतकऱ्याचं तुम्हाला हप्ता मिळत नाही, याच्यामध्ये तुम्हाला सोल्युशन देतील आणि तुम्हाला त्याच्यासाठी एक मार्ग काढतील. आणि त्यांना मार्ग काढत असताना त्यांचं विचारायचं सविस्तर त्यांना विचारायचं की आम्हाला का मला थोडं काय कारण हा जर तुमचं जर तुम्हाला जर 7/12वर तुमचं नाव वेगळं आहे, उदाहरणामध्ये महादू आहे आणि आधार कार्डावर महादूजी आहे, असं जर असेल तरीही तुम्हाला आधार शेडिंगच्या माध्यमातून तुम्हाला त्रुटी येण्याचेही कार्य होत असेल किंवा तुम्हाला बँक पासबुकवर नाव तुमचं वेगळं आहे, 7/12 वेगळं आहे, आधार कार्डावर वेगळं आहे, जर तिन्हीचं जर कॉम्बिनेशन जर नाही होत नसेल तर तुम्हाला त्याच्या हप्त्यापासून तुम्हाला वंचित राहावे लागणार आहे. सर्वात प्रथम तुम्हाला एक काम करायचं आहे की बाबा किसान क्रेडिट कार्डाच्या सीएससी सेंटरवर जाऊन तुम्हाला काढायचं आहे आणि फार्मर आयडी सुद्धा तुम्हाला याच्यामध्ये काढायची आहे. आणि हे सर्व गोष्टी करून तुम्हाला फार्मर आयडी जर काढली तर तुम्हाला सर्व योजनेचा लाभ मिळणार आहे, जसं की पीएम किसान असो, नमूद शेतकरी असो किंवा दुष्काळी असो किंवा पीक विमा असो किंवा कर्जमाफी असो, या सर्व काही गोष्टी ज्या आहेत तुम्हाला म्हणजे फार्मर आयडी आहे म्हणजे किसान क्रेडिट कार्डच्या माध्यमातून सर्व काही तुम्हाला गोष्टी तुम्हाला याच्यामध्ये मिळणार आहे. म्हणजे तुम्हाला एका क्लिक मध्ये तुम्हाला सर्व योजनेचा लाभ तुम्हाला मिळणार, जसं की तुम्हाला सबसिडी असो डीबीटीचं फॉर्म वगैरे भरायचा असेल तरीही तुम्हाला किसान म्हणजे तुम्हाला फार्मर आयडी काढण्याचं गरज आहे, अन्यथा तुम्हाला कुठल्याही प्रकारचा तुम्हाला महाडीबीटीचा सुद्धा तुम्हाला फॉर्म भरता येणार नाही किंवा कर्जमाफीचा विषय जर घडला तरी तुम्हाला फार्मर आयडी तुम्हाला मागवता येणार म्हणजे तुम्हाला पाहिजेच आहे. फार्मर आयडी एक आधार कार्डासारखं एक तुमचं एक हे झालं ओळखपत्र तुम्हाला एक झालेलं आहे. आणि अनेक अशा तुम्हाला जर तुमचं जर बँक अकाउंट जर बंद पडलेलं असेल तर तुम्ही सीएससी सेंटरवर जाऊन तुम्ही आधार लिंक तुम्ही करू शकता किंवा तुमचं खातं जर बंद काढलं असेल तर तुम्ही दुसरं नवीन खातं काढायचं आहे आणि तुम्हाला तिथे आधार कार्ड लिंक करून मिळेल. तुम्हाला सीएससी सेंटरवर गेल्याच्या नंतर तुम्हाला आधार कार्ड सुद्धा तुम्हाला जर तुमच्याकडे कोणत्या जर दुसऱ्या बँकेमध्ये जर तुमचे पैसे जर पडत असेल तर तुम्ही आधार कार्डाचं तुम्ही लिंक करून आहे किंवा नाही असं तुम्ही चेक करायचं आहे. चेक केल्याच्या नंतर तुम्हाला सर्व काही गोष्टी बघून हे करायच्या आहेत आणि तुम्ही त्याच्या आधारच्या तुम्हाला स्टेटस काढायचं आहे आणि तुम्हाला तलाठी कार्यालयावर जाऊन तुम्हाला त्याची चौकशी करायची आहे आणि तुमचा किती आतापर्यंत तुमचे हप्ते किती मिळालेले आहेत आणि किती आहे, काही जणांची पेंडिंग सुद्धा आहे. आणि याच्यामध्ये सर्वात प्रथम याच्यामध्ये जर काही हप्त्याची जर पडत नसली तर ज्या महिलेच्या नावाने जमीन आहे आणि त्यांनी ज्या साहेबांनी सांगितलं होतं की बाबा कोणत्याही योजनेचा एकाच तुम्ही लाभ घेऊ शकता, जसं की आता जर काही महिलेच्या नावाने शेती आहे आणि काही महिलेच्या नावाने ज्या महिलेच्या नावाने शेती आहे त्यांनी पण नमूद शेतकऱ्याच्या आणि पीएम किसानचा जरी हप्ता उचलत असेल तर तुम्हाला लाडक्या बहिणीचा हप्ता तुम्हाला त्याच्यामध्ये बंद करावा लागेल किंवा तुम्हाला हे नमूद शेतकरी आणि पीएम किसानचे जे हप्ते आहेत ते तुम्हाला बंद करावे लागतील किंवा दोन्हीपैकी एक तुम्हाला त्या योजनेचा तुम्हाला लाभ मिळणार आहे. याच्यासाठी त्या महिलेने हे करायचं आहे. आणि याच्यामध्ये जर तुम्हाला जर 7/12 तुमचं वेगळं नाव असेल तर तुम्ही त्यांचं करेक्शन करून घ्या. तुमचं म्हणजे पासबुकचं किंवा आधार कार्डाचं जर तुमचं जर सेम जर तुमचं जर मॅच होत नसेल तर तुम्हाला फार्मर आयडीला सुद्धा तुम्हाला अडचण निर्माण होऊ शकते. त्यामुळे सर्व काही गोष्टी तुम्हाला क्लिअर करायला, सर्व काही गोष्टी क्लिअर असून सुद्धा तुमचं जर कळत नसेल तर तुम्ही तलाठी कार्यालयाला जाऊन तुम्ही सर्वात प्रथम त्यांच्या
ऑफिसला जायचं आहे आणि तुमचं ते स्टेटस तुम्ही सीएससी सेंटरवर जाऊन स्टेटस तुम्ही काढायचं आहे आणि त्यांना दाखवायचं आहे की बाबा आमचं अशी अडचण आहे, आम्हाला पीएम किसानचे आणि नमो शेतकऱ्याचे पैसे येत नाहीत, त्याचं कारण काय आहे. तुम्हाला त्याचं सर्व तुम्हाला माहिती तलाठी कार्यालयावर गेल्यानंतर तुम्हाला सर्व काही गोष्टी ते सांगण्याचा प्रयत्न करतील किंवा तुमचं काय अडचण आहे, म्हणजे कशामुळे तुमचे पैसे पडत नाहीत याचं पण तुम्हाला ते सर्व काही गोष्टी ते सांगण्याचा प्रयत्न करते. तुम्हाला जर काही अडचण आलेली असेल तुम्ही सांगू शकता की बाबा सर आमचे पीएम किसानचे आणि नमो शेतकऱ्याचे पैसे आतापर्यंत 4 हप्ते पडले, 4 हप्ते पडले, 5 हप्ते पडले, पण आता काही आता याच्यामुळे सर्वात प्रथम आपल्याला या व्हिडिओमध्ये तुमचे दोन्ही हप्ते एकत्र येणार आहेत आणि या जूनच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत तुमचे दोन्ही हप्ते तुमचे एकत्रच पडण्याची तुम्हाला सर्वात जास्त शक्यता आहे. आणि त्याची अद्याप तारीख कुठल्याही प्रकारची त्यांनी तारीख ठरवली नाही, याच तारखेला पैसे पडणार आहेत असं कुठल्याही प्रकारचं त्यांनी नोटिफिकेशन दिलेलं नाही. पण तुम्हाला